हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. न मागे तयाची, न मागे तयाची रमा होय दासी. आई विश्वेश्वरी जगन्मातेचे स्वयंवर होते. विश्वसुंदरीच्या मोहाने आणि लालचेने महाबलाढ्य सम्राट स्वयंवराला हजर होते. आई विश्वेश्वरी जगन्मातेने हाती वरमाला घेऊन मंडपात प्रवेश केला. सर्व सम्राट आशेने आई विश्वेश्वरी जगन्मातेने आपल्यालाच वरमाला घालावी म्हणून नटून थटून दागदागिन्यांनी सजून आले होते. ते तिच्याकडे पाहू लागले. आई विश्वेश्वरी जगन्मातेने पाहिले की सर्व सम्राटांची कामोत्सुक नजर तिचा चेहरा न्याहाळत आहे. ती सरळ क्षीरसागरी शेषशयनी पहुडलेल्या भगवंत श्रींचे चरणी दाखल झाली. तिने भगवंत श्रींना वरमाला घातली आणि ती तिथेच त्यांची पाद्यसेवा करू लागली. न मागे तयाची रमा होय दासी. लाओत्से म्हणतो की योगी श्रेय घेत नसल्यामुळे त्याचे श्रेय कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. जो सेवाभावी निष्काम कर्म करतो त्याला त्याचे श्रेय मोबदला प्रसाद रूपाने स्वतः भगवंत श्री देतात. व्यापार करून अगोदर ठरवून वसूल केलेल्या व्यावहारिक मोबदल्यापेक्षा ध्यानीमनी नसताना निरपेक्षपणे केलेल्या कामाचा भगवंत श्रींनी दिलेला प्रसाद फार मोलाचा असतो. जे काम करत नाहीत तेच काम केल्याचा आभास निर्माण करतात, कारण आपण काहीही केलेले नाही ही त्यांच्या मनाला सलत असलेली टोचणी त्यांना स्वस्थ बसू देत नाही. काम तर झालेले असते किंवा करायचेही नसते, परंतु ते केल्याचे दाखवायचे असते. असे लोक कामाचा देखावा करतात. सुज्ञ असे लोक ओळखतात आणि खड्यासारखे त्यांना दूर ठेवतात. कोण कामाचा आणि कोण बिनकामाचा हे सुज्ञांना सांगावे लागत नाही. त्यामुळे सुज्ञ काम कोणी केले आणि काम कोणी केले नाही हे हेरून त्यांना मोबदला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे काम केलेल्यांनी न मागता त्यांना हस्ते परहस्ते पोहोचता करतात. काम करूनही त्याचे श्रेय न घेणारे श्रेयापासून वंचित राहत नाहीत. हा निसर्गाचा अलिखित नियम आहे. कित्येक निस्पृह असे आहेत की केवळ नाईलाजाने ते देह जीवित ठेवण्यासाठी नाममात्र मोबदला घेतात आणि आपल्याकडे जो ज्ञानसागर आहे तो जनतेसाठी रीता करतात. इच्छुकांनी यावे आणि ज्ञान घेऊन जावे. अशांना ज्ञान देण्यातच इतका आनंद आहे की त्यापुढे त्याचे श्रेय क्षुल्लक आहे. अशांना प्रसिद्धीही नको असते, मान सन्मान नको असतो, नमस्कार नको असतो. आपल्याकडील ठेवा इतरांना उपयुक्त झाला याचाच त्यांना परमानंद असतो. कोणी काही सांगा असे उत्सुकतेने सांगायला पुढे सरसावतात. त्यासाठी स्वतः मेहनत घेतात, विद्यार्थ्यांसारखा अभ्यास करतात आणि सर्वोत्कृष्टते साधकांच्या ओंजळीत अलगट ठेवतात. हे लोक बडेजावही मिरवत नाहीत, अत्यंत साधे राहतात. रस्त्याने इकडून तिकडे गेले तरी दखल घ्यावी अशी त्यांची वर्तणूक नसते. अक्रियायोग लीला. अक्रियायोग लीला महाअद्भुत आहे, विलक्षण आहे, मोठी पाहण्यासारखी आहे. ही आध्यात्मिक मौज अतुलनीय आहे. त्याच्या अनुभवापेक्षा त्याच्या अनुभूतीत जास्त सरस आहे. ही ज्याने ओळखली चाखली तो तत्क्षणी मुक्त झाला. लाओत्से म्हणतो की सर्व गोष्टी आपल्या पण घडत असतात, परंतु योगी त्यापासून दूर होत नाही. योगी त्यासाठी समर्पण करतो, परंतु तो त्यांचा ताबा घेत नाही. योगी सर्व प्रक्रिया पार करतो, परंतु तो त्यांचा मालक होत नाही. योगी कर्तव्य कर्म करतो, परंतु त्याचे श्रेय घेत नाही. योगी श्रेय घेत नसल्यामुळे त्याचे श्रेय कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. योगी अध्यात्मापासून एक क्षणभरही दूर असत नाही, असू शकत नाही. त्याला पक्के माहीत असते की आपण उपासना करूनही त्याच्या मर्जीशिवाय काहीही होणार नाही, तरीही तो उपासना करतच राहतो. जेथे काही मिळायची शक्यता असते तेथेच समर्पण केले जाते. उगीचच वाळवंटात कोणी बी पेरत नाहीत. परंतु अध्यात्मात असे वेडे आहेत, त्यांना छान समजते की साधना आणि उपासना करून परमात्मा काही धावत येता येणार नाही, तरीही ते सर्व काही यथासांग करत असतात.
एक दिवस नव्हे, एक आठवडा नव्हे, एक वर्ष नव्हे, तर आयुष्यभर, जीवनभर करत असतात. जन्मोजन्मी करत राहतात. ती वेळ आल्याशिवाय काही उपयोग नसतो. परंतु तरीही ती वेळ पुढच्या क्षणी आहे अशी भाबडी समजूत गृहीत धरून ते असे करत असतात. कारण त्यांना काहीही नको असते. परमात्माही नको असतो, आत्मपदही नको असते. त्यांना फक्त उपासनाच हवी असते. त्यांना भगवंत स्वरूप नको असते. त्यांना भगवंताची भक्ती हवी असते. त्यांना साधना, उपासना, भक्ती करत असणे हीच एकमेव अवस्था सतत हवी असते. भक्ताचा भगवंत झाला की साधना, उपासना, भक्ती थांबते आणि नेमके हेच योग्याला नको असते. योगेश्वर होण्यापेक्षा योगी होण्यातील परमानंद त्यासाठी ते काहीही करत नाहीत. नुसते शांत मौन निश्चल बसतात. त्यात विचार हरवून जातात. मन क्षीण होते, देहभाव लोप पावतो आणि काही समजायच्या आत साक्षात्कार घडतो. प्रथम साधक गडबडतो. त्याला हे काय झाले हे समजत नाही. बऱ्याच वेळा आपण एखाद्याचे नाव आठवत असतो, मुद्दाम तसा भरपूर प्रयत्न करत असतो, तरीही ते नाव काही केल्या आठवत नाही. आपण त्याचा नाद सोडतो. काही वेळाने इतर काही काम करत असताना अचानक ते न आठवणारे नाव ओठावर येते. आपण लिहायला बसताना काही मजकुराची जुळवाजुळव मनात करतो. लिहिताना मनातीत अवस्था प्राप्त होते आणि आपण असे काही लिहितो की त्या वाचल्यावर आपणच म्हणतो की हे मी केव्हा ठरवले होते. हीच ती अक्रिया योग लीला आहे. हरि ओम.